भारताचे संविधान लक्षात आलं. यालाच इंग्रजीमध्ये द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. 106व्या सुधारणापर्यंत अद्ययावत केलेला आहे आणि 31 डिसेंबर 2023 पर्यंत फेरबदल केल्याप्रमाणे हे भारताचं संविधान आहे. हा आपल्या भारताचा अभिमान आहे. याला भारताचं संविधान असं म्हणतात. देशाचं कायदा पुस्तक असं सुद्धा म्हणतात. मग तुम्हाला याच्यातली माहिती जाणून घ्यायला आवडेल का? नक्की नक्की मला सगळ्यांनी आपला अभिमान भारतीय संविधान याचा भाग 1 आपल्याला या ठिकाणी आता चर्चेसाठी घ्यायचा आहे, ज्यामध्ये संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र याची माहिती दिलेली आहे. संघराज्य म्हणा, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. आता ऐकणार नाही. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. भारताचं राज्यक्षेत्र, राज्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचीत सुचवल्याप्रमाणे संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे मिळून बनलेली असेल. आता बघा काय याच्यामध्ये भारताचं राज्यक्षेत्र या संज्ञेचा अर्थ येथे जेथे जेथे वापर केला असेल तेथे तेथे त्याचा अर्थ असे राज्यक्षेत्र की ज्या ज्या वेळी अनुच्छेद 1 मध्ये येत आहे त्याकरता पुढील न्यायनिवाडे पाहावे. आता इथं काही न्यायनिवाडे दिलेले आहेत. ते न्यायनिवाडे काय आपल्याला पाहायची गरज नाही. आपल्याला फक्त एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी आहे की ज्यामध्ये भारत हे एक संघ राज्य क्षेत्र आहे. भारत एक काय आहे? संघ राज्य क्षेत्र आहे आणि त्यामध्ये नवीन राज्ये दाखल करणे किंवा नवीन राज्य स्थापन करणे किंवा नवीन राज्यांची निर्मिती करणे, बरोबर ना. आपल्याकडे जी राज्य आहेत त्याच्यामध्ये आणखी नवीन राज्य वाढवणे याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आणि त्यामध्ये कोणतंही राज्य छोटं असेल तर ते मोठं करता येईल किंवा मोठं असेल तर त्याचे 2 भाग करता येईल किंवा राज्याच्या जे सीमा आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा फेरफार करण्याचा अधिकार याच्यामध्ये दिलेला आहे. आणि कोणत्याही राज्याचं नाव सुद्धा याच्यामध्ये बदल करता येईल. उदाहरणच द्यायचं झालं तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे. या राज्यापासून आपण आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशी 2 वेगवेगळी राज्ये केलेली आहे. उत्तर प्रदेश हे मोठं राज्य होतं, त्याच्यापासून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अशी 2 स्वतंत्र राज्ये केलेली आहे. लक्षात येते का तुम्हाला? म्हणजे या राज्यघटनेच्या मध्ये संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र असं भाग 1 मध्ये आपण याच्यामध्ये